मान्सून अंदमान निकोबारमध्ये दाखल. केरळमध्ये 31 मेच्या रोजी मान्सून दाखल होणार तर 15 जूनपर्यंत मान्सून राज्यात दाखल होण्याची शक्यता. पावसाळी अधिवेशनासंदर्भात 21 मे रोजी बैठक. 10 जून पासून विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन प्रस्तावित. बैठकीच्या आधी सचिवांत मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र. 2004 मध्ये मुख्यमंत्री पदासाठी एनसीपीकडे योग्य नेता नव्हता. अजितदादांच्या 2004च्या आरोपांवर शरद पवारांचं प्रत्युत्तर. तर भुजबळांना मुख्यमंत्री केलं असतं तर पक्षामध्ये फूट पडली असती. पवारांकडून 2004च्या प्रश्नांचा उलगडा. 2004 मध्ये मी मुख्यमंत्री झालो असतो. माझ्या मुख्यमंत्री होण्यानं तेव्हा पक्ष फुटला नसता. शरद पवारांच्या पक्षफुटीच्या दाव्यावर भुजबळांचं प्रत्युत्तर. 2019ला शिंदेंना मुख्यमंत्री करायला अजित पवार आणि तटकरेंचा विरोध होता. संजय राऊतांचा मोठा दावा. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वात भाजपच्या मुख्यालयावर आपनं काढला मोर्चा. तर एकेका नेत्याला अटक करण्यापेक्षा सगळ्यांनाच अटक करा. आम आदमी पक्षाकडून जोरदार घोषणाबाजी. नवी मुंबई एपीएमसी मार्केट उद्या राहणार बंद. व्यापारी आणि माथाडी कामगारांना मतदान करता यावं यासाठी मार्केट बंद. भाजपाला मार्केट मात्र सकाळी 8 पर्यंतच सुरू राहणार. उद्या राज्यातील शेवटच्या टप्प्यातील मतदान. तर लोकसभा निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी मुंबईत 30,000 पेक्षा अधिक पोलिसांचा तगडा बंदोबस्त. स्वाती मालीवाल प्रकरणामध्ये अरविंद केजरीवालांचे स्वीय सहाय्यक विभव कुमार यांना अटक. तर विभव कुमार यांना 5 दिवसांची पोलीस कोठडी. बाबा रामदेव यांच्या पतंजलीची सोनपापडी गुणवत्ता चाचणीमध्ये अयशस्वी. तर पतंजलीची सोनपापडी निकृष्ट असल्याचं न्यायालयाकडून स्पष्ट. सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांना 6 महिने कारावास. शिंदेंच्या कामाची पद्धत पैसा फेक तमाशा देख. संजय राऊतांचा मुख्यमंत्री शिंदे यांना खोचक टोला. काम करण्याची संधी मिळाली नाही. दादांचे ओरड निरर्थक. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये शरद पवारांचा अजितदादांवर निशाणा. तर सुप्रिया सुळे आणि अजित पवारांमध्ये कधीही भेद केला नसल्याचं पवारांचं स्पष्टीकरण. पुण्यात बिल्डरच्या मुलानं दोघांना चिरडलं. अल्पवयीन चालकाच्या पोर्शे कारची दुचाकीला धडक. तर दोघांचा मृत्यू. राज्यात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ. 2019च्या तुलनेत 2023 मध्ये डेंग्यूचे रुग्ण 5,000 वाढले. तर आरोग्य विभागाच्या प्रयत्नांमुळे मृत्यूच्या संख्येत मात्र घट. सीएसएमटीवर फलाट विस्तारीकरणासाठी 2 जूनपर्यंत मेगा ब्लॉक. तर नागपूर ते मुंबई रेल्वे मार्गावर धावणाऱ्या मेल एक्सप्रेसच्या वेळापत्रकावर मोठा परिणाम. वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथे ऐतिहासिक शकुंतला रेल्वेच्या ट्रॅकची चोरी. रेल्वेचा तब्बल 20 फूट अंतराचा लोहमार्गच गेला चोरीला. जळगाव वेरवली धरणाच्या कालव्यातून पाण्याचा विसर्ग सुरू. ऐन उन्हाळ्यात उंचावरून पांढरा शुभ्र फेसाळणारा प्रवाह पर्यटकांना करतोय आकर्षित. आग्र्यातील चप्पल व्यापाऱ्यांच्या घरी आयकर विभागाची छापेमारी. तर 40 कोटींचे रोकड जप्त. नोटा मोजणी अद्यापही सुरू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.